सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. स्तोत्र संपदा या उपक्रमाच्या माध्यमातून आपण दर सोमवारी रात्री 8 वाजता भेटतो आहे आणि नवनवीन स्तोत्रांचा परिचय करून घेतो आहे. अशी आपली 14 स्तोत्र झालेली आहेत. आज 15वं स्तोत्र काय आहे? त्या स्तोत्राचं नाव आहे शिव अपराध क्षमापन स्तोत्र. शिवाकडे विनंती केलेली आहे, आपल्या अपराधांची सगळी कबुली दिलेली आहे, अनुताप झालेला आहे की एवढे अपराध, एवढी पापं, एवढ्या नाही त्या गोष्टी चुकून माझ्याकडनं घडलेल्या आहेत, तरीसुद्धा हे शिवशंकरा, तू दीनवत्सल आहेस, तू कृपाळू आहेस, तू न्यायी आहेस, तर माझ्या या अपराधांना तू क्षमा कर. आता कोणते कोणते अपराध झालेले आहेत आपल्या हातनं? आपल्या सर्वसामान्य माणसांच्या हातनं तर अनेक अपराध होतच असतात, रोज होत असतात. पण जेव्हा आपल्याला कळत नव्हतं किंवा पूर्वजन्मीचे अपराधसुद्धा या जन्मी पुन्हा कॅरी फॉरवर्ड होत असतात, किंबहुना पूर्वजन्मीच्या कर्मामुळेच किंवा त्या पूर्वजन्मीच्या कर्माचा जो लेप आहे, त्याचं जे बंधन आहे, त्याच्यामुळेच तर हा नवीन जन्म लाभलेला आहे. हा जन्म मला ह्या आईवडिलांच्या पोटी कसा मिळाला? तर पूर्वीची जी काही कर्म होती त्याचा परिणाम म्हणून हा जन्म मिळालेला आहे खरं म्हटलं तर. बरं, मग जन्म मिळाल्यावर काय केलं का मी? खरं ठरवलं होतं, खरं माहिती होतं मला की सोहम, मी तोच आहे, मला पुन्हा जायचं आहे कुठे, त्याच्याकडेच पुन्हा जायचं आहे, असं सगळं ठरवलं होतं. पण आयुष्य कसं असतं, गेलेला क्षण काही परत येत नाही. असं भुरभुर वाळू जशी हातातनं सरत जावी तसं आयुष्य संपत गेलं आणि आता मी जागा झालो आहे आणि आता मला माझ्या अपराधांची कबुली द्यायची आहे, क्षमा मागायची आहे. पण आता खरं म्हटलं तर वेळ हातातनं निघून गेली आहे. तरीसुद्धा हे शिवशंकरा, तू मला क्षमा करशील, कारण तू तसा आहेस, तू करुणा सागर आहेस आणि म्हणून तू मला क्षमा कर. आणि शेवटच्या 2-3 कडव्यामध्ये या क्षमेचं अगदी परिमार्जन त्यांनी करावं, या अपराधांचं परिमार्जन करावं अशी विनंती त्याला शिवशंकरांना केलेली आहे. तर बघूया आपण हे जे स्तोत्र आहे, शिव अपराध क्षमापन स्तोत्र. आता हे शिव अपराध तर आपल्याला कळलं, शिवाकडे विनवणी केलेले अपराधांची क्षमा कर, अपराधांना क्षमा कर. पण इथे शब्द काय वापरलं आहे? क्षमापन. क्षमा मागणं वेगळं आणि क्षमा करणं वेगळं ना. इथे क्षमापन म्हटलेलं आहे. जसं 2 शब्द असतात बरं का, अध्ययन आणि अध्यापन. अध्ययन म्हणजे स्वतः शिकणे आणि अध्यापन म्हणजे दुसऱ्याला सांगणे. किंवा प्राध्यापक शब्द आपण वापरतो तिथे प धातू जो आहे, जे अक्षर आहे ते प्रयोजक दाखवतं, करणे, करवणे, क्षमा करणे. इथे क्षमापन स्तोत्र आहे. चुकून काय होतं, चुकून बरं का,
अनेक लोकांच्या मुखामध्ये किंवा उच्चारणामध्ये काही दोष निर्माण होतात किंवा सवयीमुळे अनेक वर्ष असं म्हटल्यामुळे काही लोक ह्याला क्षमामापन म्हणतात. तर मापन करायचं नाही, क्षमापन म्हणजे क्षमेची याचना करायची. क्षमापन किंवा गीता, संपूर्ण भगवद्गीता पठण झाल्यानंतरसुद्धा एक क्षमापन मंत्र आहे. यदक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनञ्च यद् भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद मम भास्कर, प्रसीद परमेश्वर. तसं तिथेसुद्धा काही लोक क्षमामापन म्हणतात. तो मापन नाही, क्षमापन. लक्षात घ्या शब्द क्षमापन, त्याचा अर्थ लक्षात घेऊया आणि मग प्रत्यक्ष स्तोत्राला सुरुवात करूया. काय आहे प्रत्यक्ष स्तोत्र? फार सुंदर आहे बरं का. मोठं आहे, अर्थातच खूप मोठं आहे, त्यामुळे बाकीचं आता बोलत नाही. प्रत्यक्ष स्तोत्राला सुरुवात करूया. आचार्यांनी शिवशंकरांकडे अपराधांना क्षमा कर अशी विनवणी केलेली आहे. तेव्हा ते म्हणतात पहिल्या ह्याच्यात, जेव्हा मला काही कळत नव्हतं, माझा जन्म कसा झाला हेही मला माहिती नाही आहे. कसा झाला जन्म? आदौ कर्म प्रसंगात कलयति कलुषं मातृकुक्षौ स्थितं मां विण्मुत्रामेध्यमध्ये क्वथयति नितरां जाठरो जातवेदाः यद्यद् वै तत्र दुःखं व्यथयति नितरां शक्यते केन वक्तुं क्षन्तव्यो मे पराधः शिव 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 भो श्रीमहादेव शंभो. आदौ, आदौ म्हणजे सुरुवातीला, आधी, सगळ्यात सर्वप्रथम काय झालं होतं? आदौ कर्मप्रसंगात, कर्माच्या लेपनामुळे, कर्माच्या बंधनामुळे, कलयति कलुषौ मातृकुक्षौ स्थितं मां, मी त्या आईच्या गर्भामध्ये प्रवेश केला. त्या मातेच्या म्हणजे पूर्वजन्मीचं जे माझं काही कर्म होतं किंवा त्याच्यातनं झालेलं जे काही पाप होतं, कर्मातनं घडतं ते पाप, बंधनं, त्याच्यामुळे हे सगळं मला या मातेच्या उदरात त्याने आणून सोडलं. मातृकुक्षौ स्थितं मां, मी राहिलो. आता त्या आईच्या गर्भामध्ये काय होतं? त्या पोटामध्ये मी जेव्हा राहिलं, त्या मातृकुक्षामध्ये मी जेव्हा राहत होतो, तेव्हा सगळी घाण होती तिथे. काय काय होतं? विण्मुत्रा मेध्यमध्ये, विष्ठा होती, मूत्र होतं, सगळ्या घाणीचा लडबडाट होता. अशा अपवित्र अशा सानिध्यात मला इथे आणून सोडलं. तिथे आणखीन काय होतं? हे तर घाण होतीच, पण आणखीन क्वथयति नितराम जाठरो जातवेदाः, अग्नी तापलेला होता. म्हणजे जठरा अग्नी, तो अगदी संतप्त करणारा असा अग्नी होता. अशा सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये, अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मला त्या मातृकुक्षामध्ये राहावं लागलं. किती? तर 9 महिने मला तिथे राहावं लागलं. तिथे मला जी अपरिमित अशी दुःख त्रास देत होती ना, किती? यद यद वै तत्र दुःखम, जे जे दुःख मला तिथे सहन करायला लागलं, नितराम म्हणजे पुष्कळ दुःख सहन करावं लागली. ती मी कशी सांगू? मला सांगताही येत नाही. शक्यते केन वक्तुं, कुणाला सांगू, कशी सांगू? आता तुमच्याशिवाय मला दुसरा कोणी आश्रय नाही आहे, दुसरा कोणी मला शरण दाता असा दुसरा कोणी नाही आहे. हे शिवशंकरा क्षन्तव्यो मे अपराध, माझे सगळे अपराध तुम्ही क्षमा करा. शिव 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 भो, 3दा म्हटलेलं आहे. क्षन्तव्यो मे अपराध शिव 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 भो, हे श्री महादेव शंभो. किती वेळा विनवणी केली. एकदा महादेव म्हटले, एकदा शंभो म्हटले, एकदा शिव म्हटलेले, 3दा शिव म्हटलेलं आहे. आणि माझ्या या सगळ्या अपराधांना तुम्ही क्षमा करा. कारण तेव्हा मला काही कळत नव्हतं. आईच्या गर्भामध्ये मी अगदी निराधार होतो किंवा मला काही बोलता येत नव्हतं, मला काही तक्रार करता येत नव्हती. अशा वेळेला मी कसं काय तुमचं नाव घेणार? आणि म्हणून माझ्या सगळ्या अपराधांना तुम्ही क्षमा करा. पण तेव्हा मला वाटलं होतं की बाहेर आल्यानंतर, आईच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर मी काहीतरी करीन. पण तो काळ कसा गेला? तो काळही असाच गेला. कसा गेला? कारण लहानपणी आपण लाचार असतो, आपण विवश असतो, त्यामुळे काहीच करता येत नाही. बाल्याचं वर्णन केलेलं आहे. लहानपण कसं गेलं माझं? बाल्ये दुःखातिरेको मललुलित वपुस्तन्यपाने पिपासा नो शक्तश्चेंद्रियेभ्यो भवगुणजनिता जन्तवो मां तुदन्ति नानारोगादिदुःखाद्रदनपरवशः शङ्करं न स्मरामि
क्षन्तव्यो मे पराधः शिव 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 भो श्रीमहादेव शंभो. आईच्या गर्भात ती अवस्था होती. लहान जेव्हा गर्भातून बाहेर आलो मी, जेव्हा तान्हं बाळ होतो, बाल्ये दुःखाचा तर अतिरेकच झाला. बाल्यावस्थेत तर फारच दुःख होतं. जेव्हा मी अगदी तान्हं बाळ होतो तेव्हा कुठे मललुलित वपुस्तन्यपाने पिपासा, त्या मलमूत्रामध्ये मी लोळत होतो. त्या दुःख्यामध्ये घाणीत ओलं असताना त्याच्यातच लोळत होतो. आणि एकच मला आनंद होता, स्तन्यपाने पिपासा. एकच तहान होती, एकच भूक लागली होती की स्तनपान करायचं, दूध प्राप्त करायचं, एवढी एकच इच्छा. बाकी मला ते काहीही कळत नव्हतं. बरं कळत समजा असलं तरी नो शक्तश्चेंद्रियेभ्यो, इंद्रियामध्ये शक्तीसुद्धा नव्हती की माझं मी उठून बसीन, माझं मी काही बोलीन, अशीही शक्ती कुठल्या इंद्रियामध्ये नव्हती. कुठलीच शक्ती नव्हती. भवगुणजनिता जंतवो मान तुदंती. सृष्टीधर्मानुसार भवगुणजनिता, सृष्टीधर्मानुसार उत्पन्न होणारे सगळे प्राणी आहेत ते मला त्रास देत होते. कधी मुंगी चावायची, कधी ढेकूण असायचा, कधी काही किडा एखादाच, काय 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 मला सहन करायला लागलं. बरं माझ्याकडे प्रतिकार करण्याचं सामर्थ्यसुद्धा नव्हतं. इतका मी विवश होतो असल्यामुळे नाना प्रकारच्या दुःखामुळे मी अगदी गांजलो होतो. नाना रोगादी दुःखात रदन परवश होतो, पराधीन होतो. आणि काय मग एकच माझ्याकडे शस्त्र होतं, रदन. त्यामुळे फक्त मला तुझं, सतत मी रडतच असायचो. काय लहान बाळं काय करतात, सारखी रडत असतात. दुसरं काहीच त्यांच्याकडे हत्यारच नसतं. भूक लागली तरी रडणार, ओलं झालं तरी रडणार, मुंगी चावली तरी रडणार, ऊन लागलं घाम आला तरी रडणार, थंडी वाजली तरी रडणार. काय करणार, दुसरं काही नाहीच आहे ना त्यांच्याकडे हत्यार. त्यामुळे आचार्य म्हणतात नाना रोगादी दुःखात रदन परवशस शंकरन्न स्मरामी. तेव्हा काही शंकराचं नाव घ्यावं वगैरे काही सुचलं नाही. आता कळतंय. आणि म्हणून क्षन्तव्यो मे पराधः शिव 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 भो श्री महादेव शंभो. आता तरी तुम्ही माझ्या या सगळ्या अपराधांना क्षमा करा. बरं अगदी गर्भावस्थेतली स्थिती आपण समजू शकतो, बाल्यावस्थेतली स्थिती समजू शकतो, पण मोठं झाल्यावर तरी करावं की नाही. जरा कळायला लागल्यानंतर शिक्षणाने म्हणा, विद्याध्ययनाने म्हणा, काहीतरी समज येते ना, तेव्हा करायचं खरं ठरवलं होतं की तेव्हा काहीतरी आपण करूया बरं का. पण काय झालं, असंच तोही काळ असाच निघून गेला. कशामध्ये निघून गेला तेव्हा तर काही विचारायलाच नको. प्रौढोहम यौवनस्थो विषय विषधरै पंचभिर्मर्मसंधौ दष्टो नष्टो विवेकस् सुतधन युवती स्वादु सौख्ये निषण्णः शैवी चिंताविहीनं मम हृदयमहो मानगर्वाधिरूढं क्षन्तव्यो मे पराधः शिव 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 भो श्रीमहादेव शंभो. प्रौढ झालो मी, जाणता झालो, कळत्या सवरत्या वयाचं झालो. तेव्हा काय झालं, प्रौढोहम. तेव्हा काय झालं, यौवनस्थो, यौवनाने तारुण्याने प्रवेश केल्यामुळे विषय विषधरै, विषय हे विषधर आहेत. विषधर म्हणजे सर्प आहेत. 5 सर्प आपल्या शरीरामध्ये वावरत आहेत. विषय आणि ते इंद्रिय आणि त्यांचे विषय यांचा संयोग झाला की तिथे एक लालसा उत्पन्न होते, एक कामना उत्पन्न होते. आणि असे जे 5 विषय आहेत आणि 5 त्यांच्या ज्या तन्मात्रा आहे, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, या सगळ्यांचं मला अतिशय आकर्षण होतं. जणू काही सर्पानी मर्मस्थानी दंश करावा असे हे 5 विषय मला वारंवार डसत होते, वारंवार दंश करत होते, चावा घेत होते. आणि त्यामुळे माझा विवेक पूर्ण नाहीसा झाला. होता विवेक माझ्याकडे, सुरुवातीला माझ्याकडे विवेक होता, मी ठरवलंसुद्धा होतं, निश्चयसुद्धा केला होता. पण तारुण्याच्या मदापुढे काही उरतच नाही, काही विवेक शिल्लकच राहत नाही. आणि म्हणून म्हटले प्रौढोहम यौवनस्थो विषय विषधरै
विषयरूपी सर्पांनी पंचभीर मर्मसंधव, त्या 5 ठिकाणी 5 मर्मस्थानं असतात ना, तिथे दंश केला. आणि मग काय झालं, त्यांनी दंश केल्यावर दष्टो नष्टो, दंश केल्यावर काय झालं, नष्ट झाला. काय, विवेक नाहीसा झाला. दष्टो नष्टो विवेकस. आणि मग कशाच्या मागे मी लागलो, सुत धन युवती स्वादु सौख्ये निषण्ण. यौवनात प्रवेश केल्यानंतर स्वादु सौख्ये, काहीतरी खाण्यापिण्याची फार आवड निर्माण होते, कशानेही ती शमत नाही असं होतं ना. त्यामुळे ही स्वादु सौख्ये, ह्या सगळ्यांचा स्वाद घेण्यामध्ये, आणि शिवाय काय, सुत धन युवती, अजून पैसा पाहिजे, अजून स्त्री सुख पाहिजे, अजून मुलं पाहिजेत, अजून हे पाहिजे, कामभावना आहे. सगळ्यांनी मला इतका दंश केला की माझ्या विवेकाचा सगळा अविवेकच झाला होता. माझ्याकडे तो सगळा निघून गेला, विवेक पूर्ण संपला. आणि मग मी कशात बुडालो, स्त्री पुत्र धन यांचं सुख भोगण्यात मी अगदी मग्न झालो. सगळं हेच त्याला म्हटलं आहे की कांचन, कांता आणि कांचन यांचा मोह कोणालाही टाळता येत नाही. कांता आणि कांचन, द्रव्य आणि दारा असं म्हटलेलं आहे, किंवा अशा अनेक त्याला संज्ञा दिल्या आहेत. अशा सगळ्या गोष्टीमध्ये मी इतका अडकत गेलो, आणि त्याला मी ग्लोरिफाय करत गेलो, त्याचं उदात्तीकरण करत गेलो, आणि त्यामुळे माझा विवेक संपून गेला. आणि मग त्याही वेळेला माझं हृदय मात्र, तेव्हा मला पश्चात्ताप वगैरे झाला नाही, उलट हृदय अगदी अभिमानाने भरून गेलं, आणि मान गर्वाने ताठ झाली. आहे का माझ्यासारखा कोणी, मी केवढा पैसा मिळवला, माझी स्त्री किती सुंदर आहे, मला किती मुलं गुणी आहेत, ह्याच्यामध्ये जो काही मी अडकत गेलो, अहंकाराने सगळं माझं विश्व व्यापून गेलं. तेव्हासुद्धा हे शिवशंकरा, तुमचं स्मरण करण्याचं भानच मला राहिलं नाही. क्षंतव्यो मे पराध शिव 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 भो श्री महादेव शंभो. 3 गोष्टींचं आपण वर्णन पाहिलं. गर्भावस्थेत काय होतं, बाल्यावस्थेत काय होतं, तारुण्यावस्थेत काय होतं. बरं ठीक आहे, तारुण्यातला तो मद, ती सगळी कामना, ती आकांक्षा, यांनी मला तो विवेकच राहिला नाही, एवढं ठीक आहे. तेव्हाही म्हटलं की आत्ता नाही जमते, आत्ता वेळ नाही आहे, पण म्हातारपणी करू, 60 नंतर करू, वानप्रस्थाश्रम स्वीकारू ना, तेव्हा मी परमेश्वराचं नावच घेईन फक्त. ठरवलं होतं खूप, हो, पण झालं काय, केलं का नामस्मरण, नाही ना. तेव्हाच्या अडचणी वेगळ्याच, वार्धक्याच्या अडचणी आणखीनच वेगळ्यात. काय म्हणतात आचार्य बघा, वार्धक्येचेंद्रियाणां विगतगतिमतिश्चाधिदैवाधितापैः पापैर्रोगैर्वियोगैर्स्त्वनवसितवपुस्प्रौढिहीनं च दीनं मिथ्यामोहाभिलाषैर्भ्रमति मम मनो धूर्जटेर्ध्यानशून्यं क्षन्तव्यो मे पराधः शिव 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 भो श्रीमहादेव शंभो. वार्धक्यात काय झालं, च इंद्रियाणां विगतगतिमतिश, म्हातारपणामध्ये इंद्रिय सक्षम राहत नाहीत, सगळ्या गोष्टी शिथिल होतात, क्षीण होतात, त्यांच्यातली शक्ती कमी 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 होत जाते. त्यामुळे वार्धक्यात ठरवलं तर पुष्कळ, पण वृद्धावस्थेमध्ये इंद्रिय नीट राहत नाहीत, मन नाही, मन आणखीन अस्थिर होतं, बुद्धी तर भ्रमिष्ट झाल्यासारखी होते. ह्या सगळ्यामुळे माझी मती कुंठित झाली, मला कळेनासंच झालं. आणि त्याच्या जोडीला आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक हे सगळे ताप मला अगदी छळायला किंवा त्रास द्यायला टपलेलेच होते. त्या त्रिविध तापामध्ये मी अगदी होरपळून गेलो. मुलं मुली विचारेनासे झाले, माझं शरीर साथ देईन असं झालं, मला आठवेन असं झालं, मला विस्मरण झालं. सगळ्या गोष्टी अशा सगळ्या काही गाठून आल्या की मला काहीच करता आलं नाही. या सगळ्या तापांनी मी होरपळून निघालो, त्या सगळ्यांनी मला घेरून टाकलं होतं, पापांनी मला अगदी ग्रस्त केलं होतं. मी काही ठरवायचो खरं तेव्हाही, पण तेव्हाही मला पापं इतकी वेढून होती, त्यांनी सगळं ग्रस्त केलं. आणि मग माझं मन तेव्हाही मिथ्यामोह अभिलाषा यांनी भ्रमित होऊन शंकराचं नाव घ्यायचं काही तेव्हाही सुचलं नाही. तोही वेळ तसाच गेला वाया.
आपलं चित्र आहे बरं का हे. आचार्य जरी स्वतः म्हणत असले तरी हे चित्र आपलं आहे. काय केलं आपण, साठी उलटली तरी अजूनही काही तिकडे वळावं असं वाटत नाही आहे, परमेश्वराकडे वळावं असं वाटत नाही आहे. गर्भावस्थेत नाही, बाल्यावस्थेत नाही, प्रौढावस्थेत नाही, वृद्धावस्थेत नाही. आणि मग काय केलं मी, आयुष्य कसं गेलं, असंच गेलं. मग आता काय काय केलं नाही याची आत्ता आठवण होती, आत्ता जाणीव होती आहे. नो शक्यम स्मार्त कर्म, स्मृतीप्रणीत जे कर्म होतं तेही मी केलं नाही. सांगत होते तेव्हा वृद्ध लोक तेव्हाही सांगत होते, पण मी तेव्हा स्मृतीप्रणीत कर्म केलं नाही. प्रतिपद गहन प्रत्यवायाकुलाख्यम. आधी श्लोक म्हणूया. नो शक्यम स्मार्त कर्म प्रतिपद गहन प्रत्यवायाकुलाख्यम श्रौते वार्ता कथम मे द्विजकुलविहीने ब्रह्ममार्गे सुसारे नास्था धर्मे विचारश श्रवणमननयोस् किं निदिध्यासितव्यं क्षन्तव्यो मे पराधः शिव 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 भो श्रीमहादेव शंभो. नो शक्यम, मी काही पावलं, इथे म्हटलेलं आहे प्रतिपद गहन प्रत्यवायाकुलाख्यम. काही ज्या आध्यात्मिक साधना आहेत ना, काही कर्म ज्या आहेत पदोपदी पावलोपावली अतिशय कठीण आहेत. व्रताचरण, तपाचरण, योगाचरण कठीण आहे. बोलायला सोपं आहे, पण आचरणात आणायचं म्हटलं, त्याच्यामध्ये सातत्य राखायचं म्हटलं तर पावलोपावली अडचणी आहेत. प्रतिपद म्हणजे पदापदाला, प्रत्येक पावलाला गहन अवघड आहे, कठीण आहे. प्रतिपद गहन प्रत्यवायाकुलाख्यम. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी करताना काही चुकाही घडल्या. त्या चुकांसाठी प्रायश्चित्तसुद्धा घ्यायला लागलं आणि त्यामुळे ती प्रायश्चित्त घेतानासुद्धा मला काही ते नीट जमलं नाही. स्मार्तकर्मसुद्धा नीट माझ्याकडनं होऊ शकली नाहीत. तर मग आता ब्रह्ममार्गे सुसारे कथम, त्या ब्राह्मण कुळाला आवश्यक असलेला जो ब्रह्मप्राप्तीचा जो मार्ग सुकर करणारी जी श्रौतकर्म आहेत ती कशी होणार. स्मार्तकर्म त्या मानाने सोपी आहेत, तीही मला तेव्हा कठीण वाटली. साधं जपध्यान असेल, साधं समाधी अवस्था असेल, साधं चिंतन असेल, हेही मला करता आलं नाही. तर खरं तर ब्रह्ममार्ग सुकर करून देणारी जी श्रौतकर्म आहेत ती मला कशी जमणार. ब्राह्मण कुळाला आवश्यक असणारी कर्मसुद्धा माझ्याकडनं झाली नाहीत. नो शक्यम स्मार्तकर्म प्रतिपद गहन प्रत्यवायाकुलाख्यम श्रौते वार्ता कथम मे. मग श्रौतकर्म करण्याची वार्ताच नको, त्याचा विचारच नको. श्रौते वार्ता कथम मे द्विजकुलविहिते ब्रह्ममार्गे सुसारे. ब्रह्ममार्ग सुकर करून देणारी काही श्रौतकर्म सांगितली होती, ती तर मला अजिबातच जमली नाही. बरं, एवढं सगळं करून नास्था धर्मे विचार, धर्माविषयी आस्था नाही, श्रवण मननाचा विचार नाही, मग निदिध्यासन कुठलं होणार हो. बेसिक गोष्टीच मला जमल्या नाहीत, ज्या प्राथमिक आहेत त्याही मला जमल्या नाहीत. तर अवघड गोष्टींकडे मी वळलोच नाही, कारण धर्माविषयी आस्था नाही, श्रवण मनन नाही, निदिध्यासन तर सोडूनच द्या. म्हणजे मी एवढ्या माझं आयुष्य गेलं, पण मी काही केलं नाही. तरीसुद्धा हे शिवशंकरा, तुम्ही माझ्या अपराधांना क्षमा करा, सगळे माझे अपराध पोटात घ्या आणि मला हा मार्ग दाखवा, असं सांगितलं आहे. अशा 5 श्लोकामध्ये आपण पाहिलं. आता ही जी कर्म आहेत ना ती कशी असतात. काही सोपी आहेत खरं तर, काही तर अगदी रोजच्या दैनंदिन जीवनशैलीशी निगडित अशी काही कर्म आहेत. पहाटे उठून स्नान करणं, देवपूजा करणं, देवासाठी फुलं स्वतः आणणं आणि ती त्याला अतिशय भक्तिभावाने अर्पण करणं, किंवा पद्ममाला आहे, अशा काही गोष्टी तर खरं म्हटलं तर सहज शक्य होत्या, पण माझ्याकडनं तेही झालं नाही. आचार्य 6व्या कडव्यामध्ये म्हणतात, स्नात्वा प्रत्यूषकाले स्नपन विधिविधौ नाहृतंगांगतोयं पूजार्थं वा कदाचित बहुतर गहना खंडबिल्वीदलानी नानीता पद्ममाला सरसि विकसिता
गंधपुष्पे त्वदर्थं क्षन्तव्यो मे पराधः शिव 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 भो श्रीमहादेव शंभो. पहाटे उठून प्रत्यूष काले स्नात्वा. प्रत्यूष म्हणजे पहाटे, उशेच्याही आधी, म्हणजे सूर्य उगवण्याच्या आधी, म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर खरं तर उठावं, स्नान करावं आणि काय करावं, त्याच्यासाठी त्याच्या पूजेसाठी शिवशंभोच्या, म्हणजे आता अर्थात हे गंगेवरचं वर्णन आहे. काशीमध्ये जेव्हा आचार्य असतील तेव्हा कदाचित लिहिलं असेल. स्नपन विधिवधो. स्नात्वा, स्वतः स्नान करणं याला स्नान म्हटलं आहे. आणि परमेश्वराला, देवाला अंघोळ घालणं, स्नान घालणं याला स्नपन म्हटलेलं आहे. स्नान आणि स्नपन प्रयोजक क्रियापद आहे. मग आता प्रातःकाळी स्नान करून तुझ्या स्नानासाठी मी कधीही गंगेचं पाणी आणलं नाही. ना हृतं गांगतोयम. गांगतोयम म्हणजे गंगेचं पाणी. ना हृतम, आहृतम म्हणजे आणलं, आणि ना हृतम आणलं नाही. कशासाठी? स्नपन विधिविधौ. तुझ्या स्नानासाठी कधी जाऊन पहाटे उठून स्नान करून त्या गंगेचं पाणी कधी आणलं नाही. पूजार्थं वा कदाचित बहुतर गहनात खंड बिल्वी दलानी. खरं तर परमेश्वराच्या पूजेसाठी जी फुलं आणायची ना, ती विकत आणायची नसतात. ती स्वतः जाऊन बिल्वी दल, बिल्वपत्र आपण तोडून आणायचे, फुलं आपण तोडून आणायचे. खरं म्हटलं तर घोर अरण्यात जाऊन मी कधी बिल्वपत्र आणली नाहीत, सुगंधित अशी फुलं आणली नाहीत, सरोवरात फुललेल्या अशा कमळाची माळा कधी मी केली नाही. ना नीता पद्ममाला. न आनीता आणली नाहीत. काय? पद्ममाला. कशा? सरसी विकसिता. सरोवरात फुललेल्या कमळाची माळा करून आणणं काही खरं कठीण नव्हतं, पण मी तेही केलं नाही. ना नीता पद्ममाला सरसी विकसिता गंधपुष्पे त्वदर्थम. तुझ्यासाठी सुवासिक फुलं आणावी हेही मला सुचलं नाही. गंध फुलं मी काही अर्पण केली नाही. पण तू दयाळू आहेस, कृपाळू आहेस. क्षंतव्यो मे पराध शिव 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 भो श्री महादेव शंभो असं म्हटलेलं आहे. बरं, आता हे नाही जमलं, मग घरच्या घरी तरी काही जमलं का तुला? नाही ना. पुढे 7व्या कडव्यामध्ये म्हणतात, दुग्धैर्मध्वाजयुक्तैर्दधिसितसहितैः स्नापितन्नैव लिंगं नोलिप्तं चन्दनाद्यैः कनकविरचितैः पूजितन्न प्रसूनैः धूपैः कर्पूरदीपैर्विविधरसयुतैर्नैव भक्ष्योपहारैः क्षन्तव्यो मे पराधः शिव 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 भो श्रीमहादेव शंभो. काय काय म्हटलं आहे बघा. पंचामृताचं वर्णन आहे, पण प्रत्येक शब्द इतका महत्त्वाचा आहे. दुग्धैर, दुग्ध म्हणजे दूध. मध्वैर, मध्व म्हणजे मध. आज्य म्हणजे तूप, दूध, मध, तूप. दधी म्हणजे दही, आणि सित म्हणजे साखर. दुग्धैर मध्वाज्ययुक्तैर दधिसित सहितैर म्हणजे पंचामृतानी कधी स्नापितन नैव लिंगम. तुझ्या शिवलिंगाला कधी स्नान घातलं नाही. पंचामृत स्नानाचं महत्त्व खरं तर फार आहे. अगदी आपण नेहमीच्या गणेशपूजेमध्ये म्हणा किंवा कुठल्याही आपल्या छोट्या मोठ्या पूजेमध्ये पंचामृती स्नानाला फार महत्त्व आहे. एक एक जर का त्या पंचामृतातला एक एक घटक अतिशय श्रद्धेने त्याला अर्पण केला तर त्या प्रत्येकाचं पुण्य हे फार वेगळं आहे. पण मला तेही जमलं नाही. दुग्धैर मध्वाज्ययुक्तैर दधिसितसहितैः स्नापितं नैव लिंगम. बरं, मग ते नाही जमलं. नो लिप्तं चंदनाद्यै. चंदनाचा लेप करणं, सहाणेवर चंदन उगाळणं आणि त्याचा लेप लावणं, त्या देवालासुद्धा त्यांनी शांत वाटलं, सुगंधित वाटलं, प्रसन्न करायचं असतं खरं तर. पण मी तेही केलं नाही. चंदनाचा लेपही लावला नाही. कनकविरचितै पूजितन्न प्रसूनैः. किंवा तुला प्रिय असणाऱ्या कनक म्हणजे तो धोत्र्याच्या फुलाने मी कधी पूजा केली नाही. चंदन उगाळलं नाही, कापूर दाखवला नाही, सुगंधित द्रव्याने काही विलेपन तुला केलं नाही. बरं, तुला आवडणारी धोत्र्याची फुलंसुद्धा त्यांनीसुद्धा मी कधी पूजा केली नाही. धूपैः कर्पूर दीपैर्विविध रसयुतैर. धूप, कर्पूर, दीप ह्याचं दर्शनसुद्धा मी तुला घडवलं नाही. धूप, दीप, कापूर वगैरे काही तुझ्या पुढे लावला नाही. बरं, विविध रसयुतैर.
वेगवेगळ्या रसांनी युक्त असा नैवेद्य तरी दाखवला का मी तुला? नैव भक्ष्योपहारैही, असा चांगला नैवेद्यसुद्धा मी तुला दाखवू शकलो नाही. कापूर लावला नाही, रसाळ फळं तुला अर्पण केली नाही, पंचपक्वान्न दाखवली नाही, तरीसुद्धा हे शिवशंकरा, माझ्या अपराधांना क्षमा करा. तुमच्या इतकं क्षमाशील दुसरं कोणीच नाही आहे. मला आता जो अनुताप होतोय तो मात्र खरा आहे, आत्तापर्यंत मी काहीही केलं नाही, पण आता हा जो पश्चात्ताप आहे, हा जो अनुताप आहे, हे जे माझं न्यूनत्व आहे, याला तुमच्याशिवाय दुसरं कोण क्षमा करणार? आता हे वर्णन आपण ऐकतोय, वाचतोय. 7 कडव्यामध्ये आचार्यांनी स्वतःकडे किती कमीपणा घेतला आहे. पण म्हणून हे खरं आहे का वर्णन? आचार्यांनी खरंच हे सगळं काही केलं नाही का? अहो, आचार्यांनी सगळं केलेलं आहे, ह्याच्याही पेक्षा अनेक गोष्टी केलेल्या आहेत. आचार्य ब्रह्ममुहूर्तावर उठून स्वतः स्नान करून त्रिकाल चंदनाला, शंकराला, विश्वनाथाला चंदनाभिषेक करत होते, चंदनाचा लेप लावत होते, त्रिकाल संध्या करत होते. म्हणजे त्यांनी सगळं केलेलं आहे. सगळं करूनसुद्धा मग ते असं का म्हणतायत? मी तुझं काही केलं नाही. अहो, आपलं वर्णन आहे. आपण खरंच सगळी एवढी अवेलेबिलिटी असताना, सगळी अनुकूलता असताना आपण करतो का या गोष्टी? आपल्या डोळ्यात अंजन घातलेले ह्या निमित्ताने, पण स्वतःकडे एक न्यूनत्व घेऊन. आणि हीच मोठ्या लोकांची विशेषता आहे. मोठी लोक खऱ्या ज्या थोर विभूती आहेत ते म्हणतात मी काहीही केलं नाही, मी फार आयुष्य वाया घालवतोय. आमचे समर्थ तर म्हणतात तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. खरं तर जन्माचं सार्थक कसं करावं हे ज्यांच्याकडनं शिकावं त्यांनी असं म्हणावं, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. आणि आम्ही काही न करता आम्ही आपलं बंगल्याला नाव देतो सार्थक वगैरे, कृतार्थ, किंवा गप्पाही मारतो आम्ही एवढी पूजा केली, माझा एवढा जप आहे, माझं एवढं अभ्यास आहे, माझा व्यासंग. अहो, काही नाही आहे हे. खरं हे आपल्याकडे न्यूनत्व घ्यायला पाहिजे. आणि न्यूनत्व खरं सर्वज्ञ तो आहे. मी कोण आहे? मला ज्ञान असेल तरी ते अल्प आहे. अल्पज्ञ मी आहे, तो सर्वज्ञ आहे. त्यामुळे अनेक वेळेला समर्थ तर फार सुंदर म्हणतात. आणि तसंच आचार्यांचं पण आहे. म्हणजे आचार्यांचा मोठा प्रभाव समर्थांवर आहे हे मी वारंवार सांगते. किंवा आचार्यांनी इतरांचं वर्णन करतानासुद्धा, म्हणजे आचार्य म्हणा, समर्थ म्हणा, दुसऱ्यांना मोठेपणा देतात आणि स्वतःकडे कमीपणा घेतात. समर्थही म्हणतात तुझे प्रीतीचे दास निर्माण झाले. कितीतरी तुझे मोठे मोठे भक्त आहेत, ही सगळी संत मंडळी आहेत, हे केवढे तुझे भक्तिभावाने तुझी आराधना करतायत. तुझे प्रीतीचे दास निर्माण झाले, असंभाव्यते कीर्ती बोलोनी गेले. त्यांची कीर्ती अजून आहे. ज्ञानेश्वर माऊली काय, तुकाराम महाराज काय, नामदेव महाराज काय, एकनाथ महाराज काय, सगळे केवढे तुझे. आणि हेच नाही, अनेक संत असे तुझे एवढे प्रीतीचे दास निर्माण झाले, त्यांची असंभाव्य कीर्ती आहे. बहुधारणा थोर चक्कीत झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. यांचे जे भक्तिभाव आहे, यांची जी साधना आहे, यांचं जे तपाचरण आहे ते बघून मी चकित झालो आहे, पण माझा काहीच उपयोग नाही. तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. तुझे अनेक भक्त झालेत रे. समर्थ प्रभू रामचंद्रांना म्हणतायत तुझे अनेक भक्त झालेत. किती योगमूर्ती, किती पुण्यमूर्ती. योगाचे किती अभ्यासक झालेत, पुण्याचे किती आहेत. किती योगमूर्ती, किती पुण्यमूर्ती, किती धर्मसंस्थापना, अन्नशांती. कुणी धर्ममार्गाने गेलेत, कुणी अन्नदान केलेलं आहे, कुणी योगासनं केलेली आहेत, कुणी पुण्यमूर्ती आहेत. पण मी काहीच केलं नाही. बघा, परत म्हणूया. किती योगमूर्ती, किती पुण्यमूर्ती, किती धर्मसंस्थापना, अन्नशांती. परस्तावलो कावलो तप्त झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. मला पश्चात्ताप होते. परस्तावलो कावलो, मला आता माझाच राग येतोय, मी का नाही केलं हे सगळं. तप्त झालो, संतप्त झालो आहे, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. समर्थ म्हणतात, आचार्य म्हणतात. आणि आम्ही काहीही न करता
किती प्रौढी मिरवतोय, किती अहंकार बाळगतोय. आचार्य आता पुढे काय म्हणतात बघा, ध्यात्वा, मी तुझं ध्यानसुद्धा केलं नाही. आता ही सामग्री तर बाकीची मी आणलीच नाहीत. पंचामृत असू दे, पद्ममाला असू देत, फुलं असू देत, बिल्वदलं असू देत, धूप दीप नैवेद्य, हे मी काही केलं नाही. पण ज्याला काही लागत नाही तेही मी केलं नाही. ध्यात्वा चित्ते शिवाख्यम प्रचुरतरधनं नैव दत्तं द्विजेभ्यो हव्यं ते लक्षसंख्यैर्हुतवः वदने नार्पितं बीजमन्त्रैः नो तप्तंगांगतीरे व्रतजपनियमैर्रुद्रजाप्यैर्न वेदैः क्षन्तव्यो मे पराधः शिव 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 भो श्रीमहादेव शंभो. हे सगळं अवघड होतं. त्या जंगलात घोर अरण्यात जाऊन फुलं तोडणं वगैरे सगळं ठीक आहे, पण मी ते ज्याची आवश्यकता नाही आहे तेही मी केलं नाही आहे. म्हणजे चित्तामध्ये कधी शिवतत्वाचं चिंतनसुद्धा केलं नाही. ध्यात्वा चित्ते शिवाख्यम, ते शिवाचं चिंतनसुद्धा मी केलं नाही चित्तामध्ये. मग आता प्रचुरतरधनं नैव दत्तं द्विजेभ्यो, द्विज म्हणजे ब्राह्मण, त्यांना प्रचुरतरधनं दिलं असतं तरी चाललं असतं ना. पुष्कळ धनदान, भूदान, गोदान, अन्नदान असं काहीतरी करावं. पण मी ब्राह्मणांना ते दानसुद्धा काही केलं नाही. प्रचुरतरधनं नैव दत्तं द्विजेभ्यो. मग काय, हव्यं ते लक्षसंख्यैर्हुतवः वदने नार्पितं बीजमंत्रैः. नाहीतर मग तुझ्या बीजमंत्राचा उच्चार करून एक एक आहुती व्हायची असते खरं यज्ञामध्ये, की ओम नमः शिवाय म्हणून एक आहुती, हुतवः वदने. त्यामुळे अग्नीत आहुत्या द्यायच्या असतात. कशा, एक लक्ष, आहुतींचा सुद्धा लक्ष व्हायचा. बिल्वाचा लक्ष आहे, प्राजक्ताच्या फुलाचा लक्ष आहे, अशा लक्ष वाहण्याचं सुद्धा काम मी केलं नाही. त्यामुळे हव्य ते लक्षसंख्या, हव्य म्हणजे अर्पण करायचं असतं तेही केलं नाही. नो तप्तंगांग तीरे व्रत जप नियमैर. त्या गंगेच्या तीरावर काहीतरी व्रत करावं, जप करावा, काहीतरी यमनियमाचं पालन करावं, रुद्राचा जप करावा, रुद्राभिषेक करावा, रुद्राचं पठण करावं. हे मी काही केलं नाही. व्रत जप नियम, रुद्रपाठ किंवा वेदमंत्रांनी त्या गंगेच्या तीरावर मी कधी साधनासुद्धा केली नाही. हे शिवशंकरा, मला क्षमा करा. पुढे म्हटलेलं आहे, स्थित्वा स्थाने सरोजे प्रणवमयमरुत्कुंडले सूक्ष्ममार्गे शांते स्वान्ते प्रलीने प्रकटितविभवे ज्योतिरूपे पराख्ये लिंगज्ञे ब्रह्मवाक्ये सकलतनुगतं शङ्करन्न स्मरामि क्षन्तव्यो मे पराधः शिव 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 भो श्रीमहादेव शंभो. स्थित्वा स्थाने सरोजे, पवित्र स्थानी एकांतात बसून प्रणवमय मरुत ओंकाराचा जप, कुंडले सूक्ष्म मार्गे म्हणजे बघा, पवित्र स्थानी एकांतात बसून सूक्ष्म मार्ग स्वरूप अशा मस्तकातलं जे सहस्रदल कमल आहे ना, त्याच्यामध्ये जिथे प्राणवायू प्रणवतत्वाशी तादात्म्य पावतो, असं त्या ठिकाणी आपलं अंतःकरण शांत ठेवून ब्रह्मस्वरूपी लीन झालं तर ते ज्योतिस्वरूप स्वयंप्रकाशी ब्रह्माचा साक्षात्कार होतो. हे सगळं मला माहिती आहे, शब्दाने माहिती आहे, पण ह्याच्यापैकी मी काही केलं नाही. प्राणवायूचा प्रणवाशी संयोग करायचा असतो खरं म्हटलं तर. आणि हे कुठे, या कुंडले सूक्ष्म मार्गे, इथे सहस्र दल कमले ते उमलतं, तिथे साक्षात्कार होतो. पण हे मी काही केलं नाही. किंवा शांते स्वान्ते प्रलीने प्रकटित विभवे, तो परमात्मा तिथे प्रगटित विभव, त्याचं वैभव प्रगट करतो. ज्योतिरूपे पराख्ये, तिथे ज्योती आहे, ज्योतीचं एक दर्शन घडतं. लिंगज्ञे ब्रह्मवाक्ये सकल तनुगतं शंकरन्न स्मरामि. सगळे वेद ज्याचं प्रतिपादन करतात त्या परब्रह्मतत्वामध्ये तुला अवलोकन करून तुझं कधीही मी स्मरण केलं नाही.
हे शिवशंकरा मला क्षमा करा, पुन्हा क्षमा करा, पुन्हा पुन्हा क्षमा करा. पुढे म्हणतात 10व्या कडव्यामध्ये, नग्नो निस्संग शुद्ध स्त्रिगुणविरहितो ध्वस्तमोहांधकारो नासाग्रे न्यस्तदृष्टिर्विदित भवगुणो नैव दृष्टः कदाचित् उन्मन्यावस्थया त्वां विगतकलिमलं शङ्करन्न स्मरामि क्षन्तव्यो मे पराधः शिव 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 भो श्रीमहादेव शंभो. नग्नो निस्संग शुद्धस. नग्न म्हणजे दिशा हे ज्याचं अंबर आहे, दिगंबर अवस्थेमध्ये सर्व संगाचा त्याग करून, सर्व संग परित्याग करून, शुद्ध त्रिगुणातीत मोहरूपी अंधकाराचा नाश करणाऱ्या, नासाग्री दृष्टी लावून पद्मासनावर बसलेले, सर्व विश्वाच्या गुणांना जाणणारे, मंगलमय ध्यानस्थ असं जे तुझं रूप आहे, त्या रूपात मी कधी चिंतनच केलं नाही. काय म्हटलेलं, तुझं रूप कसं आहे, नग्न म्हणजे दिगंबर अवस्था आहे, निस्संग, कशाचा संग नाही आहे, त्रिगुण विरहितो, त्रिगुणाच्या पलीकडे आहे, ध्वस्त मोहांधकारो, ज्याने मोहारूपी अंधकाराचा ध्वंस केलेला आहे, नाश केलेला आहे आणि ज्ञानाचा प्रकाश फुलवलेला आहे, असा तू आहेस. तुझी दृष्टी कुठे, नासाग्रे न्यस्त दृष्टी, नासिकेच्या टोकावरती दृष्टी नेलेली आहे. विदित भवगुणो नैव दृष्टः कदाचित, किंवा विश्वाच्या सगळ्या गुणांना जाणणारा तूच आहेस. मंगलमय ध्यानस्थ असं जे तुझं रूप आहे, त्या अशा तुझं मी कधी दर्शन घेतलं नाही. उन्मनी अवस्थेतसुद्धा कलिमलरहित अशा तुझ्या चरणांच्या स्वरूपाचं मी कधी स्मरणसुद्धा केलं नाही. उन्मन्यावस्थया त्वाम, उन्मनी अवस्थेत असताना तुझ्या ह्या रूपाचं दर्शन घडू शकतं. विगत कलिमलम, जेव्हा कळीकाळाचा जो मळ नाहीसा होतो, अशा तुझ्या कल्याण स्वरूपाचं शंकरन न स्मरामी, मी कधी स्मरणच केलं नाही. पण क्षंतव्यो मे पराध शिव 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 भो श्री महादेव शंभो. अशा 10 कडव्यामध्ये आचार्यांनी मी काय काय केलं नाही याचा सगळा पाढा वाचलेला आहे. मी अपराध माझे किती आहेत, अपराध सहस्राणी, माझ्याकडे खूप हजारो अपराध मी केलेले आहेत. पण तू माझा त्राता आहेस, तू माझा पालक आहेस, तू माझा तात आहेस, त्यामुळे तू मला याच्यातनं सगळ्यातनं वाचव असं म्हटलेलं आहे. आता प्रत्यक्ष शंकराचं वर्णन केलेलं आहे. आता अपराध तर झाले, हे संपले नाही आहेत, पण हे नमुन्या दाखल आहेत, वानगी दाखल हे अपराध आपण 10 कडव्यामध्ये पाहिलेत. आचार्य बोलत आहेत आणि आचार्य म्हणतात मी एवढे अपराध केले. आपले तर ह्याच्या अनेक पटीने आपले अपराध आहेत. आपण ही यादी करूया. मला काय काय करता आलं नाही, पण तू मला क्षमा कर. आता मी जागा होईन, आता मी तुझी आराधना करीन. आता शंकराचं वर्णन फार सुंदर केले, फार गोडे. चंद्रोद्भासित शेखरे स्मरहरे गंगाधरे शंकरे सर्पैर्भूषित कंठकर्णविवरे नेत्रोत्थवैश्वानरे दन्तित्वकृत सुन्दराम्बरधरे त्रैलोक्यसारे हरे मोक्षार्थं कुरु चित्तवृत्तिमखिलां मन्यैस्तु किंकर्मभिः. चंद्रोद्भासित शेखरे स्मरहरे, चंद्र उद्भासित शेखरे, ज्याच्या मस्तकावरती चंद्र शोभून दिसतोय, असा तू शिवशंकर आहेस. कसा आहेस तू? स्मरहरे. स्मर हे मदनाचं नाव आहे आणि त्याचं नाश करणारा, मदनाचा अंत करणारा, मदनाला ज्याने भस्म केले असा. आणि कसा आहे? गंगाधर आहे. शंकर कसा आहे? गंगेला धारण करणारा आहे आणि स्वतः शंकर आहे. शंकर आपण शब्द वापरतो, नाव म्हणून वापरतो, पण शम करोती इति शंकरा, सगळ्यांचं कल्याण करणार आहे. बघा आता काय, चंद्र धारण केलेलं आहे, मदनाचं भस्म केलेलं आहे, गंगेला धारण केलेलं आहे, सगळ्यांचं कल्याण करणार आहे. आणि शोभून कशाने दिसतोय? सर्पैर्भूषित कंठकर्णविवरे, सगळ्या अंगावर सर्प शोभून दिसतात. कुठे कुठे? कंठावर आहे, कर्णावर आहे, सगळीकडे. आणि नेत्रोत्थ वैश्वानरे, आणि डोळ्यातनं काय प्रकट होते? अग्नी. वैश्वानर, तिसरा डोळा उघडला की सगळ्या विश्वाचं भस्म करणार आहे, त्यामुळे त्याच्या डोळ्यामधनं अंगार प्रकट होते.
अग्नी प्रगट होतो आहे असा तो आहे. त्यामुळे त्याचं तृतीय नेत्रातनं अग्नी प्रगट होतं आहे. आणि काय केलं त्यांनी? दंतित्वकृत सुंदरांबरधरे. दंतित्व, दंती म्हणजे कोण आहे? दंती म्हणजे ज्याला मोठे दात आहेत. कोणाला मोठे दात आहेत? हत्तीला. त्याचं त्वक, त्वक म्हणजे त्याची कातळी, त्याचं चर्म. गजचर्म व्याघ्रांबर असं वर्णन आहे ना. यांनी काय धारण केलं आहे? गजचर्म. त्वकृत. दंती म्हणजे हत्ती आणि त्वक म्हणजे त्वचा. या हत्तीच्या त्वचेचं सुंदर दिव्य अंबर केलेलं आहे त्यांनी. त्याचंच एक वस्त्र तयार केलेलं आहे. आणि हा कसा आहे? त्रैलोक्याचं सारे, त्रैलोक्य सारे हरे असा तू आहेस. तू काय कर? मोक्षार्थम, मला मोक्षाची इच्छा आहे, मोक्षाची कांक्षा आहे, मुमुक्षू आहे मी. आणि म्हणून या मोक्षाची इच्छा असणारा कुरुचित्तवृत्तिमखिला माझ्या आता तू काय करशील? तू तर फार मोठाच आहेस, हे सगळं वर्णन तुझं आहे. मोक्षार्थं कुरु चित्तवृत्तिमखिलान अन्यैस्तु किं कर्मभी. मग इतर कर्माची आवश्यकताच नाही. आपल्या सगळ्या चित्तवृत्ती त्या शंकराच्या ठिकाणी एकत्रितपणे येऊ देत. बाकी कर्माची काही आवश्यकता नाही. इतर कर्माचा काही उपयोगच नाही आहे. किं कर्मभी अन्यैस्तु किं कर्मभी. इतर कर्माची गरजच नाही असं म्हटलेलं आहे. आता पश्चात्तापाने दग्ध झालेलं आचार्यांचं अंतःकरण म्हणते, बाकी पुष्कळ गोष्टीसाठी आपण आयुष्यभर प्रयत्न करतो. धनप्राप्ती व्हावी, पत्नी चांगली मिळावी, मुलं बाळं व्हावी, सगळं यश मिळावं, सगळं केलं. पण आत्ता कळलं की या सगळ्याचा काहीच उपयोग नाही आहे. हे सगळं मिळवलं खरं, धावलं, हे सगळं प्राप्त केलं, पण ह्याचा उपयोग काहीच नाही आहे. आणि आता आचार्य शिवशंकरांना प्रश्न विचारत आहेत, किम म्हणजे काय उपयोग? काय उपयोग? आणि वारंवार हा किम शब्द येतो. हे किम हे अव्यय आहे. सारखा प्रश्न विचारत आहेत, किं वा अनेन, कशाने? धनेन वाजिकरिभिः प्राप्तेन राज्येन किम. आधी श्लोक म्हणते, मग आपण त्याचा अर्थ बघूया. किं वानेन धनेन वाजिकरिभिः प्राप्तेन राज्येन किं वा पुत्रकलत्रमित्रपशुभिर्देहेन गेहेन किं ज्ञात्वैतत्क्षणभङ्गुरं सपदिरे त्याज्यं मनो दूरतः स्वात्मार्थं गुरुवाक्यतो भज भज श्रीपार्वती वल्लभम. किम सारखं किम विचारले. किं वा अनेन धनेन, या धनामुळे काय उपयोग आहे? खूप धन मिळालं, न्यायचं आहे का वरती? येणार आहे का आपल्याबरोबर? काही नाही आहे. किं वानेन धनेन वाजिकरिभिः. वाजी म्हणजे घोडे आणि करी म्हणजे हत्ती घोडे पुष्कळ आहेत, पण त्याचा काय उपयोग? वाजिकरिभिः किम प्राप्तेन राज्येन किम. राज्य मिळवलं, पुष्कळ साम्राज्य स्थापन केलं, पण काय उपयोग? किम प्राप्तेन राज्येन किम. बरं मग काय? किं वा पुत्र कलत्र मित्र पशुभिर्देहेन गेहेन किम. मुलं झाली, चांगली सद्गुणी मुलं आहेत, पत्नी सुंदर आहे, सगळं मिळालं. इथे त्या आचार्यांच्या गुरुवष्टकाची आठवण होते. त्यामुळे सगळं मिळालं, ततः किं म्हटलं होतं ना आपण. इथे तेच म्हटलेलं आहे. किंवा पुत्र कलत्र, पुत्र म्हणजे मुलं, कलत्र म्हणजे स्त्री पत्नी. किंवा पुत्र कलत्र मित्र, पुष्कळ मित्र आहेत, लोकसंग्रह भरपूर आहे, पशु आहेत, पण त्यांनी काय होणार आहे? देहेन गेहेन किम. घर मोठं आहे, देह सुंदर आहे, उत्तम आहे, पण उपयोग काय? बरोबर काहीच येणार नाही आहे ह्याच्यापैकी. धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहश्चितायां परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. एकट्यालाच जायचे. सगळे माझेच आहेत, सगळे अतिशय प्रिय, त्यांचंही माझ्यावर अतिशय प्रेम आहे, पण ह्याच्यापैकी एकही गोष्ट माझ्या मोक्षासाठी उपयोगी नाही आहे. मला प्रवास करायचा तो एकट्यानेच आहे, तेच इथे सांगितलं आहे. आणि ह्याच्यातलं जे क्षणभंगुरत्व आहे, ह्याचं जे अनित्यत्व आहे ना, ते तू ओळख. ज्ञात्वैतत्, हे जाणून क्षणभंगुरम सपदिरे स्वात्मार्थम गुरुवाक्यतो. ज्ञात्वैतत् क्षणभंगुरम सपदिरे त्याज्यम मनो दूरतः. याचं दुरूनच त्याग कर. सगळं जो कवटाळून बसलायस ना तू, माझं 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 म्हणून,
जरा लांबनंच त्याचा त्याग कर. कारण काय आहे, स्वात्मार्थम. जर आत्मकल्याण साधायचं असेल, श्रेयसाचा जर का ध्यास घ्यायचा असेल, गुरुवाक्य तो. गुरुवाक्यावर श्रद्धा ठेव आणि भज भज श्री पार्वती वल्लभम. फक्त त्या पार्वती वल्लभाचंच, त्या शंकराचंच भजन कर, गुरूंच्या उपदेशाचं पालन कर. एवढंच तुला करायचं आहे असं म्हटलेलं आहे. आता हे सगळं सांगितल्यानंतर आयुष्याची निरर्थकता सांगतायत आचार्य. आपण आयुष्याला कवटाळतो, आपल्याला वाटलं आपण हे यश मिळवलं, एवढं प्रसिद्धी मिळवली, एवढं धन मिळवलं. अरे हे काहीच नाही उपयोगाचं, याच्यापैकी काहीच नाही आहे. आयुष्य परत मिळवता येत नाही. एकदा मिळालेलं आयुष्य आहे, त्याचं सोनं करा ना. आयुष्य आता गेलेलं आयुष्य परत येणार नाही आहे. कालचा दिवस, आज कितीही पैसे दिलेत, कालचा दिवस आत्ता येणार नाही आहे. गेलेला क्षणसुद्धा तुम्हाला आत्ता आणता येणार नाही आहे. गेला तो गेला. आणि कसा गेला? आयुर्नश्यति पश्यताम प्रतिदिनम याति क्षयम यौवनम. पश्यताम, पाहता पाहता. असंही नाही आहे की आम्ही झोपलो होतो आणि आम्ही पाहतो आहे, उघडे डोळ्यांनी पाहतो आहे आणि आयुष्य सरतं आहे. आयुर्नश्यति पश्यताम प्रतिदिनम. आणि रोज, एखाद दिवशी झालं आहे असं नाही आहे, रोज मग मी पाहते, डोळे उघडे आहेत, मला कळतं आहे आयुष्य सरत चाललं आहे, तरी काही उपयोग नाही. आयुर्नश्यति पश्यताम प्रतिदिनम याति क्षयम यौवनम. यौवन तर गेलंच. आत्ता मी तरुण होते, आत्ता तर माझं लग्न झालं होतं, आत्ता तर मला 20वं वर्ष लागलं होतं. अरे पण गेलं ना. कसं गेलं, कधी गेलं, कळलंच नाही. आयुर्नश्यति पश्यताम प्रतिदिनम याति क्षयम यौवनम. यौवनाचा क्षय कधी झाला कळलंच नाही. कधी दात पडले, कधी केस पिकले, कधी हातात काठी आली, कळलं नाही. असं झालं. याति क्षयम यौवनम प्रत्यायांति गताः पुनर्न दिवसः. पुन्हा ते गेलेले दिवस, कितीही पैसे दिलेत, कितीही संपत्ती ओतली तरी परत येणार नाही. प्रत्यायांति गताः पुनर्न दिवसः. कारण कालो जगद्भक्षकः. काळ हा फार खादाडे, सगळं विश्व तो खातोय. कालची गोष्ट आज राहत नाही आहे, कालचं झाड आज टिकत नाही आहे, कालची गोष्ट आज नाहीच आहे. परिवर्तनशील आहे. कालो जगत, हा जगाला खाऊन टाकणारा हा काळ आहे. बरं, आमच्याकडे खूप पैसा आहे असं तुम्ही म्हणाल. पैसा कसा आहे? लक्ष्मीस्तोय तरंग भंग चपला. तोय तरंग, तोय म्हणजे पाणी आणि तरंग म्हणजे पाण्यावरची लहर कशी असते तशी ही लक्ष्मी आहे. आत्ता आहे म्हणता जाते, आली म्हणता गेली. लक्ष्मीस्तोय तरंग भंग चपला. आणि विद्युत चलै जीवितम. जीवनसुद्धा आपण म्हणतो पुष्कळ 100 वर्षाचं आयुष्य आहे. अहो पण वीज चमकावी तसं ही 100 वर्ष कुठे उडून जातात. आणि 100 तर नाहीच आहे, त्याच्यापेक्षा कधी हेही माहिती नाही. जणू काही वीज चमकावी इतकं अल्प आयुष्य आहे. आणि कामं करण्यासारखी तर पुष्कळ आहेत. अल्पश्च कालो बहवश्च विघ्नाः. अनेक शास्त्रं बहुवेदितव्यम अल्पश्च कालो बहवश्च विघ्नाः. यत्सारभूतं तदुपासितव्यम हंसो यथा क्षीरमिवांबुमध्यात. का अल्प आयुष्य आहे आणि कामं तर पुष्कळ आहेत. जाणण्यासारखं, आत्मज्ञान होण्यासारखं पुष्कळ आहे, करण्यासारखं खूप आहे. पण विघ्न पण खूप आहेत, संकट आहेत, अडचणी आहेत, अडथळे आहेत. म्हणून आमचं काहीच होत नाही. मग हंसाप्रमाणे वागायचं आहे. यत्सारभूतं तदुपासितव्य. हंस जसा क्षीर घेतो आणि नीर टाकून देतो तसं आपल्याला वागता येईल का? तसंच वागायचं आहे. आणि मग तस्मान माम शरणागतम. पण ह्या सगळ्या अपराधांची क्षमा मागायची आहेत. मी शरणागत आहे आणि मी शरण आलेलो आहे तुला. शरणद. पण तू कसा आहेस? तू शरणद आहेस. मी शरण आगत आहे आणि तू शरणद आहेस, म्हणजे देणार आहेस, आश्रय देणार आहेत. त्वं रक्ष अधुना. आता तूच माझं रक्षण कर. मला कोणी नाही आहे, अनन्य भाव, तू एकमेव आहेस, माझं तू रक्षण कर. आणि हे सगळं म्हणून आता जे काही अपराध झालेत त्यांची आता फायनली क्षमा मागतायत आचार्य. ते म्हणतात, कर चरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो.
माझ्या पंच ज्ञानेंद्रिय असतील, कर्मेंद्रिय, ह्यांनी पुष्कळ पापं केली आहेत मी. हाताने काही पापं केली आहेत, पायाने काही पापं केली आहेत, वाणीने केलेली आहेत, मनाने केलेली आहेत. करचरण, कर म्हणजे हात आणि चरण म्हणजे पाय. करचरण कृतं वाक, कायजं, वाक म्हणजे वाणीने, शरीराने काही जी कर्म केलेली आहेत, किंवा श्रवण नयन जेव्हा कानाने काही कर्म केलेत, कानाने वाईट ऐकलं असेल, डोळ्यांनी वाईट पाहिलं असेल, श्रवण नयन जेव्हा मानसंवापराधम, काही पापं मनाने सुद्धा केलेले. मनाने कुणाचं तरी अहित चिंतलेलं आहे, वाईट चिंतलेलं आहे. विहितम अविहितम वा, काही पापं मी कळून केलेली आहेत, काही न कळत झालेली आहेत. सर्व मे तत्क्षमस्व, सगळ्यांना तू क्षमा कर. जय जय करुणाब्धे, तू कसा आहे अब्धी आहेस. कशाचा? करुणेचा अब्धी आहेस. अशा करुणाब्धी अशा शिवशंकरा, श्री महादेव शंभो, तू महादेव आहेस, तू देवांचा देव आहेस, तू शंभू आहेस, तू शंकर आहेस, तू सदाशिव आहेस. अशा तू शिवशंकरा माझ्या सगळ्या अपराधांना क्षमा कर. मला काहीही कळत नाही, माझ्या अनेक चुका झालेल्या आहेत. खरंच मला काहीच कळलं नाही, मला धड काही येत नाही, बोलता चालता येना, कार्यभाग कळेची ना, बहुत पिडलो लोकी बुद्धी दे रघुनायका. असंच त्यालाही आपण म्हणूया. मला लिहिता येत नाही, मला वाचता येत नाही, मला कळत नाही कार्य काय आहे, अकार्य काय, मला काही कळत नाही. आता तू मला बुद्धी दे. खरंच आहे, आपण नाही त्या गोष्टीमध्ये फार बुद्धी वापरतो, पण खरंच आहे मला काही कळलंच नाही. प्रसंग वेळ तर्केना सुचेना दीर्घ सूचना, मैत्रिकी राखता येना बुद्धी दे रघुनायका. असं समर्थांनी म्हटलेलं आहे. आचार्यांनी शिवशंकराला गाऱ्हाणं मांडलेलं आहे किंवा त्याला साकडं घातलेलं आहे की तू मला क्षमा कर. माझे अपराध पुष्कळ आहेत, अपराध सहस्राणी अहर्निशम कृतम मया. पण मी पुष्कळ अपराध केले, पण तू आहेस, तू मला वाचव, तू मला क्षमा कर आणि तू ह्याच्यातनं मला बुद्धी दे, असं आचार्यांनी सांगितलं आहे, समर्थांनी सांगितलं आहे, सगळ्या संतांनी सांगितलं आहे. याच्यातला एक कण तरी आपल्यापर्यंत पोचला पाहिजे. आपल्या अपराधांची, आपल्या पापांची निदान आपल्याला जाणीव तरी झाली पाहिजे. आपण स्वतःला निष्पाप समजतो, मी चांगलाच आहे, मी काही पापं केलीच नाहीत. अहो किती पापं कळत न कळत घडलेली आहेत, मुद्दामसुद्धा पुष्कळ काही केलेली आहेत. त्याची क्षमा मागण्याची निदान तेवढा तरी मनाचा मोठेपणा आपल्याला दाखवता यायला पाहिजे. त्या परमेश्वराकडे अनन्य भावाने त्याला शरण जायलाच पाहिजे. असं केलं तर तो का नाही क्षमा करणार? तो क्षमाशील आहे, तो करुणा सादगर आहे, तो अतिशय कृपाळू, दयाळू, मायाळू आहे. म्हणूनच आपण त्याला क्षमा मागूया. या आचार्यांच्या स्तोत्राच्या माध्यमातून, या स्तोत्राचं जे वृत्त आहे, जी रचना आहे, ती इतकी अप्रतिम आहे की ते चटकन पाठ होऊ शकतं. कारण मोठं आहे, स्तोत्र मोठं आहे, शब्द कठीण आहेत, पण तरीसुद्धा त्याच्यातली जी गेयता, त्याच्यातला जो अनुप्रास, त्याच्यामुळे हे आकर्षक असं स्तोत्र आहे. आणि अर्थ तर आपण आत्ता पाहिलाच, आशय घन स्तोत्र आहे. ते शक्य झालं तर मुखोद्गत करूया आणि रोज म्हणूया, तर परमेश्वर आपल्या अपराधांना निश्चितच क्षमा करेल आणि आपले प्रारब्धाचे भोग जे आहेत ते इथल्या इथेच संपून जातील आणि पुन्हा जन्म येणार नाही, अशी प्रार्थना करूया त्याला. आज इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. आदौ कर्म प्रसंगात् कलयति कलुषं, मातृकुक्षौ स्थितं मां विण्मुद्रामेध्य मध्ये क्वथयति नितरां. जाठरो जातवेदाः यद्यद्वै तत्र दुःखं व्यथयति नितरां. शक्यते केन वक्तुं क्षन्तव्यो मेऽपराधः. शिव 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 भोः श्रीमहादेव शंभो. बाल्ये दुःखातिरेकान् मललुलितवपुः स्तन्यपाने पिपासुः. नो शक्तश्चेन्द्रियेभ्यो भवमलजनिता जन्तवो मां तुदन्ति. नानारोगादिदुःखादृतितपरवशः शङ्करं न स्मरामि, क्षन्तव्यो मेऽपराधः. शिव 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 भोः श्रीमहादेव शंभो.
प्रौढोऽहं यौवनस्थो विषधरैः पञ्चभिर्मर्मसन्धौ दष्टो नष्टो विवेकः सुतधनयुवतिः स्वादसौख्ये निषण्णः शैवे चिन्ताविहीनं मम हृदयमहो मानगर्वाधिरूढं क्षन्तव्यो मे पराधः शिव 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 भोः श्रीमहादेव शम्भो वार्धक्ये चेन्द्रियाणां विकलगतिमतश्चाधिदैवादितापैः प्राप्तैरोगैर्वियोगैर्व्यसनकृशतनोर्ज्ञप्तिहीनं च दीनं मिथ्यामोहाभिलाषैर्भ्रमति मम मनो धूर्जटे ध्यानशून्यं क्षन्तव्यो मे पराधः शिव 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 भोः श्रीमहादेव शम्भो स्नात्वा प्रत्यूषकाले स्नपनविधिविधौ नाहृतङ्गाङ्गतोऽयं पूजार्थं वा कदाचित् बहुतरगहने खण्डबिल्वीदलं वा नानीता पद्ममाला सरसि विकसिता गन्धपुष्पैस्त्वदर्थं क्षन्तव्यो मे पराधः शिव 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 भोः श्रीमहादेव शम्भो दुग्धैर्मध्वाज्ययुक्तैर्दधिगुडसहितैः स्नापितं नैव लिङ्गं नोलिप्तं चन्दनाद्यैः कनकविरचितैः पूजितं न प्रसूनैः धूपैर्कर्पूरदीपैर्विविधरसयुतैर्नैव भक्ष्योपहारैः क्षन्तव्यो मे पराधः शिव 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 भोः श्रीमहादेव शम्भो नो शक्यं स्मार्तकर्म प्रतिपदगहने प्रत्यवायाकुलाढ्ये श्रौते वार्ता कथं मे द्विजकुलविहिते ब्रह्ममार्गानुसारे तत्त्वे ज्ञाते विचारे श्रवणमननयोः किं निदिध्यासितव्यं क्षन्तव्यो मे पराधः शिव 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 भोः श्रीमहादेव शम्भो ध्यात्वा चित्ते शिवाख्यं प्रचुरतरधनं नैव दत्तं द्विजेभ्यो हव्यन्ते लक्षसङ्ख्यैर्हुतवः वदने नार्पितं बीजमन्त्रैः नोतप्तं गाङ्गतीरे व्रतजपनियमैर्रुद्रजाप्यन्नजप्तं क्षन्तव्यो मे पराधः शिव 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 भोः श्रीमहादेव निस्सङ्गशुद्धस्त्रिगुणविरहितो ध्वस्तमोहान्धकारो नासाग्रन्यस्तदृष्टिर्विदितभवगुणो नैव दृष्टः कदाचित् उन्मन्यावस्थया त्वां विगतगतिमतिः शङ्करं न स्मरामि क्षन्तव्यो मे पराधः शिव 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 भोः श्रीमहादेव शम्भो स्थित्वा स्थाने सरोजे प्रणवमयमरुत्कुम्भिते सूक्ष्ममार्गे शान्ते स्वान्ते प्रलीने प्रकटितविभवे दिव्यरूपे शिवाख्ये लिङ्गाग्रे ब्रह्मवाक्ये सकलतनुगतं शङ्करं न स्मरामि क्षन्तव्यो मे पराधः शिव 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 भोः श्रीमहादेव शम्भो हृद्यं वेदान्तवेद्यं हृदयसरसिजे दीप्तमुद्यत्प्रकाशं सत्यं चान्तस्वरूप सकलमुनिमनः पद्मषण्डैकवेद्यं जाग्रत्स्वप्ने सुषुप्तौ त्रिगुणविरहितं शङ्करं न स्मरामि क्षन्तव्यो मे पराधः शिव 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 भोः श्रीमहादेव शम्भो चन्द्रोद्भासितशेखरे स्मरहरे गङ्गाधरे शङ्करे सर्पैर्भूषितकण्ठकर्णविवरे नेत्रोत्थवैश्वानरे दन्तित्वकृतसुन्दराम्बरधरै त्रैलोक्यसारे हरे मोक्षार्थं कुरु चित्तवृत्तिममला मन्येस्तु किं कर्मभिः किं यानेन धनेन वाचिकरिभिः प्राप्तेन राज्येन किं वा पुत्रकलत्रमित्रपशुभिः देहेन गेहेन किं ज्ञात्वैतत्क्षणभङ्गुरं सपदिरे त्याज्यं मनो दूरतः स्वात्मार्थं गुरुवाक्यतो भज भज श्रीपार्वती वल्लभम् पौरोहित्यं रजनिचरितं ग्रामणित्वं नियोगो माठापत्यं ह्यनृतवचनं साक्षिवादः परान्नं ब्रह्मद्वेषः खलजनरतिः प्राणिनां निर्दयत्वं मा भूदेवं मम पशुपते जन्म जन्मान्तरेषु
आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं प्रत्यायान्ति गताः पुनर्न दिवसाः कालो जगद्भक्षकः लक्ष्मीस्तोयतरङ्गभङ्गचपला विद्युच्चलं जीवितं तस्मान् मां शरणगतं करुणया त्वं रक्ष रक्षाधुना.